विठ्ठलाच्या कानात मासे का असतात? वारकरी परंपरेत सांगितल्या जाणाऱ्या एका सुंदर आख्यायिकेनुसार यामागे एका गरीब भक्ताची अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे. तीच आज आपण जाणून घेऊया. एक कोळी पांडुरंगाचा खूप मोठा भक्त होता. तो जेव्हाही मासे पकडण्यासाठी जात असे तेव्हा तो न विसरता विठ्ठलाचं नामस्मरण करीत असे. तूच माझा पाठीराखा, तूच माझा मायबाप असं म्हणत असे. तो नेहमी सुरक्षित घरी पोहोचत असे. आपण पांडुरंगाचं नामस्मरण करतो आणि पांडुरंग नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो, या गोष्टीचं त्याला खूप कौतुक होतं. एकदा त्यानं विचार केला की आपण जाऊन पांडुरंगाला भेटावं, पांडुरंगाला आपल्याकडून काहीतरी भेटवस्तू द्यावी. त्यानुसार तो पंढरपूरला जायला निघाला. आता तो मच्छीमार होता, त्यामुळं त्यानं ठरवले की ज्या पांडुरंगाचं नाव घेतल्यामुळे मला भरपूर मासोळ्या मिळतात, त्या मासोळ्याच मी माझ्या भगवंताला अर्पण करेल. असे म्हणून त्याने 2 मासोळ्या आपल्या टोपलीमध्ये घेतल्या आणि तो पंढरपूरच्या दिशेने निघाला. आज आपण पांडुरंगाचे दर्शन घेणार या आनंदामध्ये तो मंदिरापाशी पोहोचला. तो मंदिरामध्ये प्रवेश करणार तोच त्याच्या मासोळ्यांचा वास सर्वत्र येऊ लागला. येथील लोकांनी त्याला मंदिराबाहेरच थांबवलं. तू तुझ्या टोपल्यात काय आणलं आहेस? सर्वत्र त्याची दुर्गंधी येत आहे, असे तेथील लोक म्हणू लागले. तेव्हा त्यानं हात जोडून त्या लोकांना म्हटले, मी भगवंताला भेटण्यासाठी आलो आहे. मी जेव्हाही समुद्रावरती मासोळ्या पकडण्यासाठी जातो तेव्हा माझ्या भगवंताचं नाव घेतो, त्यामुळे मला भरपूर मासोळ्या मिळतात. तसेच मी सुरक्षित देखील घरी येतो. म्हणून मी देवाला भेट देण्यासाठी मासोळ्या घेऊन आलो आहे, कारण मी एक मच्छीमार आहे. मी देवाला आणखी वेगळी काय भेट देऊ शकतो? त्याने ते टोपले उघडले आणि आतील 2 मासोळ्या त्या लोकांना दाखवल्या. लगेचच तेथील लोकांनी नाकाला हात लावले आणि ते ओरडून म्हणू लागले, पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना. असे म्हणून ती लोक त्याला तेथून हाकलू लागले. भगवंत सर्वज्ञ असतो. आपला भक्त आपल्याला भेटण्यासाठी मंदिराबाहेर उभा आहे, पण तो आपल्याला भेटण्यासाठी आत येऊ शकत नाही. त्याला लोक आतमध्ये येऊ देत नाहीत. ही गोष्ट जाणून पांडुरंग खुद्द तेथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसूनही तो देतोय, त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल, मग ते काहीही असू द्या. कारण मी ही सृष्टी चालवली आहे, त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावात अडकत नाही. भक्त परमेश्वरासाठी जे घेऊन येतो त्या सर्वांमध्ये आम्ही आनंद मानतो, असं सांगून त्या मच्छीमाराकडून भगवंतांनी 2 मासे घेतले आणि लोक विचार करू लागले की आता भगवंत हे मासे कुठे ठेवणार? तेवढ्यात देवानं ते 2 मासे आपल्या कानामध्ये परिधान केले. सर्वांना समजलं पाहिजे की भगवंतासाठी सगळे समान आहेत. तेव्हापासून पांडुरंगांनी आपल्या कानात ते मासे कुंडलासारखे घातले आहेत. एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख मकर कुंडले तळपती श्रवणी, अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेले होय. विठ्ठलाच्या कानात मासा असण्याचं कारण अजूनही सांगितलं जातं. हे मासे विकार विसरण्यासाठी असतात. मुळात मानवी शरीराला 9 छिद्रे असतात. त्यापैकी कान हा असा अवयव आहे की जो आपण सहजासहजी बंद करू शकत नाही. हे केवळ समाधीमध्ये शक्य असते. मासा हे आपतत्वाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. आपतत्व म्हणजे नदी, तलाव, समुद्र, अश्रू, रक्त, पाचक रस. त्यामुळे जोपर्यंत आपतत्वावरती विजय मिळवत नाही तोपर्यंत वायुतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. हे साध्य केलं तरच समाधीत जाऊन ध्वनीवरती नियंत्रण मिळवता येते, म्हणजेच आपले कान बंद करणे सोपे जाते. याचेच प्रतीक म्हणून विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या कानातही मासा असल्याचे सांगितले जाते. विठ्ठलाच्या कानातील कुंडलांचा उल्लेख असलेले आणखी काही अभंग सांगते. अभंग 1. संत तुकाराम. कानात कुंडले मकराकार, गळी वैजयंती हार, पितांबर कटी शोभे सुंदर, पाहता हरपले भान, तुका म्हणे पांडुरंग रूप तुझे अति सुंदर, भक्तांच्या भेटीसाठी उभा विटेवर. 2. संत नामदेव. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, कानात कुंडले मकराकार, नामा म्हणे माझा विठ्ठल पांडुरंग दयाळू, भक्तांच्या भेटीसाठी उभा राहे नेहमी. 3. संत एकनाथ. मकराकृती कुंडले शोभती कानी, तुळशी माळ गळा रम्य, पितांबर परिधान केला विटेवरी, उभा विठ्ठल, नाथ म्हणे पाहता रूप मन झाले प्रसन्न, भक्तासाठी उभा देव पांडुरंग करुणामय.
करुणामय. विठोबा हेच दाखवतो की ईश्वर सर्वांना समान प्रेम देतो. अगदी त्याच्या अर्पणाच्या स्वरूपावरूनही तो भेद करत नाही. विठोबाच्या कानात मासे असण्याची ही कथा भक्तीची सार्वत्रिकता आणि समतेचा महान संदेश देते. ती महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदायातील सहिष्णुतेचा आणि प्रेमभावनेचा प्रतीक बनली आहे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.